नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वी साठी होत आहे। आणि या परीक्षेच्या निमित्तानं जी निवड चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे, या परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 44 या आजच्या भागामध्ये आपण नैसर्गिक संसाधने या पाठावर आपण काही निवडक व नमुना दाखल काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत। तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की पृथ्वीचा पृष्ठभाग टिंबटिंब व टिंबटिंबने बनलेला आहे। तर पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तो जलावरण व शिलावरण यांनी बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, हवेतील सर्वात मोठा भाग टिंबटिंब वायूचा आहे, तर नायट्रोजन या वायूचा आहे। प्रश्न क्रमांक 3, हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती आहे, तर हवेतील नायट्रोजनचे प्रमाण 78% इतकं आहे। म्हणजे सर्वाधिक जास्त प्रमाण हे नायट्रोजनचं आहे, हे आपल्याला या प्रमाणावरून दिसून येतं। प्रश्न क्रमांक 4, सजीवांच्या श्वसनासाठी व ज्वलनासाठी टिंबटिंब हा वायू उपयोगी आहे, तर ऑक्सिजन हा वायू जो आहे तो सजीवांच्या श्वसन आणि ज्वलनासाठी उपयुक्त आहे। प्रश्न क्रमांक 5, हवेतील ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे, तर हवेतील ऑक्सिजन या वायूचं प्रमाण 21% इतकं आहे। प्रश्न क्रमांक 6, हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण किती आहे, तर हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचे प्रमाण 0.03% इतकं आहे। प्रश्न क्रमांक 7, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास कोणता वायू मदत करतो, तर सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी नायट्रोजन हा वायू मदत करतो। प्रश्न क्रमांक 8, वनस्पती अन्न तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात, तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रियेच्या दरम्यान कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा वायू वापरतात। प्रश्न क्रमांक 9, अग्निशमन नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरतात, तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 हा वायू वापरला जातो। प्रश्न क्रमांक 10 आहे, विजेच्या बल्बमध्ये कोणता वायू वापरतात, तर विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन AR हा वायू वापरतात। प्रश्न क्रमांक 11, रस्त्यावरच्या दिव्यात कोणता वायू वापरतात, तर निऑन Ne हा वायू वापरतात। प्रश्न क्रमांक 12, फ्लोरोसेंट पाईपमध्ये कोणता वायू वापरतात, तर क्रिप्टॉन हा वायू फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापरला जातो। प्रश्न क्रमांक 13, फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणता वायू वापरतात, तर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉन हा वायू वापरला जातो। प्रश्न क्रमांक 14, पृथ्वीचे संरक्षक कवच कोणते, तर ओझोनचा थर हा पृथ्वीचा संरक्षण कवच आहे। प्रश्न क्रमांक 15, ओझोन संरक्षण दिन कधी म्हणून पाळला जातो किंवा मानला जातो, तर ओझोन संरक्षण दिन हा 16 सप्टेंबर या दिवशी मानला जातो। प्रश्न क्रमांक 16, पृथ्वीवर समुद्र महासागर यातील पाण्याचे प्रमाण टिंबटिंब आहे, तर 97% इतकं पाणी आहे। प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीवर बर्फ व हिम स्वरूपात शेकडा किती पाणी आहे, तर 2.7% इतकं आहे। प्रश्न क्रमांक 18, पृथ्वीवर पिण्यायोग्य शेकडा पाणी किती आहे, तर 0.3% इतकं पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी आहे। प्रश्न क्रमांक 19, वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होणाऱ्या मृदेचे नाव काय, तर पृथ्वी मृदा, त्याला ह्युमस असं देखील म्हटलं जातं। आणि ते पृथ्वीच्या वरचा थर हा याचा असतो, यामध्ये आपण शेती वगैरे व्यवस्थितरित्या करू शकतो या मृदेमध्ये। प्रश्न क्रमांक 20, परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर होण्यासाठी किती वर्ष लागतात, तर साधारणतः 1000 वर्ष इतका कालावधी ही परिपक्व मृदा तयार होण्यासाठी लागत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण नैसर्गिक संसाधने या पाठाविषयी काही निवडक नमुने दाखल प्रश्नांचा सराव या ठिकाणी केलेला आहे। तर यासारखेच आणखी काही प्रश्न आपण इतरही संदर्भ साहित्याच्या मदतीने शोधायचे आहेत, त्यांची तयारी करायची आहे। चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण आपल्या इतरही काही मित्र असतील किंवा 5वी ते 7वीचे काही विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले असतील तर त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।